नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी छोट्या छोट्या कथा घेऊन आलो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 कथा ऐकायला भेटणार आहेत। कथा खूप शॉर्ट मध्ये आहे, तुम्हाला ऐकायला पण छान वाटेल। तर चला पूर्ण कथा ऐका आणि आमचं चॅनल पण सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्यासाठी आता मी अशाच कथा घेऊन येत आहे। मित्रांनो, कथा अशा आहेत। कथा क्रमांक 1, काकूने काका समजून माझ्यासोबत अंथरुणावर। कथा नंबर 2, नवरा रिक्षा ड्रायव्हर होता, तो रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नसे, बायको शेजारच्या सोबत। आणि कथा नंबर 3, मुलगी तिचा बॉयफ्रेंड रूमवर बोलत असे आणि तिच्या मैत्रिणीला बाहेर पाठवत असे। एकदा तिच्या मैत्रिणीने लपून त्यांचा व्हिडिओ काढला। तर मित्रांनो, चला कथा क्रमांक 1, काकूने काका समजून माझ्यासोबत अंथरुणावर। चला कथा ऐकूया। काकूने काका समजून माझ्यासोबत अंथरुणावर। गावातील लाईट रात्रभर येणार नव्हती, घरामध्ये अंधार होता। काका वरती गच्चीवर जाऊन झोपले, मी काकांच्या अंथरुणावर होतो। अचानक काकू आली आणि बाजूला अंथरुणावर माझ्या जवळ। काकूला वाटलं की तिथे काका झोपलेले आहे। काकूने काही विचार न करता, मित्रांनो माझे नाव अमित, काकाच्या घरी मी गेलो होतो। काका गावामध्ये राहत होते। गाव खेडेगाव असल्याने तिथे काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम झाला होता। गावात लाईट रात्रभर येणार नव्हती। काका जेवण वगैरे करून गच्चीवर गेले। त्यांनी काकूला सांगितले नाही आणि ते गच्चीवर गेले आणि तिथेच त्यांना झोप लागली। काकूने त्यांचं आणि काकाचं अंथरुण टाकलं होतं। मला माहित नव्हतं की ते अंथरुणावर काका आणि काकू दोघे असतात। मी तिथे गेलो आणि तिथेच झोपलो। रात्री काही लाईट नव्हती येणार, सगळीकडे अंधार होता। काकूने काम आटोपून तिथे आली आणि माझ्या बाजूला येऊन काकू तिथे बाजूला झोपली। थोड्या वेळाने मला काहीतरी जाणवत होतं। काकू समजत होती की तिथे काका आहे। काकूने नंतर माझ्यासोबत तिथे असं मला काही सुचत नव्हतं की काकूला सांगावं की मी आहे, काका नाही, पण नंतर मला पण, त्यामुळे मी गप्प राहिलो होतो। मित्रांनो, आता कथा क्रमांक 2, नवरा रिक्षा ड्रायव्हर होता, तो रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नसे, बायको शेजारच्या सोबत। नवरा रिक्षा ड्रायव्हर होता, दिवसभर तो रिक्षा चालवत होता, रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नसे। त्याची बायको सुजाता शेजारच्या किरण सोबत दिवसभर त्याच्या घरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचं। सुजाताचा नवरा रिक्षा ड्रायव्हर होता, तो रात्री 12 वाजेपर्यंत घरी येत नव्हता आणि आला की पिऊन येत असे आणि तसाच आल्यावर झोपत होता। सुजाता आता तिच्या नवऱ्याला खूप कदरली होती, कारण तो तिच्यासोबत कधी प्रेमाने बोलत नव्हता आणि कधी तिला। तिच्या शेजारी एक मुलगा राहत होता, किरण, तो एकटाच असल्याने त्याच्या घरी कोणी राहत नसे। किरण आणि सुजाताचं हळूहळू ओळख होत गेली। सुजाता किरणला नेहमी तिच्या नवऱ्याबद्दल सांगायची की तिचा नवरा पिऊन येतो आणि कधी तिला प्रेमाने बोलत नाही आणि कधी तिला। सुजाता बोलण्यातून किरणला तिचा एकटेपणा सांगत होती। किरण आता सर्व काही जाणून होता, तो सुजाताला प्रेमाने बोलू लागला। एक दिवस बोलता बोलता किरणने सुजाताचा हात त्याच्या हातामध्ये घेतला। किरण आणि सुजाता बोलता बोलता कधी एकमेकांमध्ये गुंग झाले त्यांना पण कळालं नाही आणि शेवटी त्यांच्यामध्ये सर्व। दिवसभर आता किरण सुजाता सोबत राहत
रात्री 12 वाजेला जेव्हा सुजाताचा नवरा येत असे तेव्हा ती घरी जात होती. मित्रांनो, आता कथा क्रमांक 3 ऐकूया. कथा क्रमांक 3. मुलगी तिचा बॉयफ्रेंड रूमवर बोलत असे आणि तिच्या मैत्रिणीला बाहेर पाठवत असे. एकदा तिच्या मैत्रिणीने लपून त्यांचा व्हिडिओ काढला. मुलगी तिचा बॉयफ्रेंड रूमवर बोलत असे आणि तिच्या मैत्रिणीला बाहेर पाठवत असे. एक दिवस तिची मैत्रीण रूममध्ये लपून बसली आणि तिने मैत्रिणीचा बॉयफ्रेंडचा व्हिडिओ काढला. राणी आणि आरती या दोघी मैत्रिणी एका रूममध्ये राहत होत्या. राणी दिसायला सुंदर होती आणि आरती थोडी सावळी होती. राणीला एक बॉयफ्रेंड होता. ते दोघं बाहेर फिरायला जात होते. आरती दिसायला थोडी सावळी असल्याने तिला कोणीही मुलगा पसंत करत नव्हता. त्यामुळे तिला काही बॉयफ्रेंड वगैरे नव्हता. राणी तिचा बॉयफ्रेंड रूमवर बोलवायला लागली होती. ती आरतीला बाहेर जायला सांगत. राणी जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडला रूमवर बोलवायची ती आरतीला बाहेर जा बोलत होती. आरती पूर्णपणे वैतागली होती, कारण राणी आणि तिचा बॉयफ्रेंड 4-5 तास बाहेर जात नव्हते. तेवढा वेळ आरतीला बाहेर थांबावं लागत होतं. तिला आता ते नको होतं, कारण तिचा अभ्यास वगैरे होत नव्हता. तिला जेव्हा समजत की राणीचा बॉयफ्रेंड येणार आहे, ती रूममध्ये लपून बसते. राणीचा बॉयफ्रेंड येतो. राणीला आरती कुठे दिसत नाही. तिला वाटतं की आरती गेली असेल कुठे बाहेर. राणी दरवाजा बंद करते. लपून बसलेली आरती त्यांचा व्हिडिओ शूट करते. थोड्या वेळाने राणीचा बॉयफ्रेंड जातो. आरती राणीच्या बॉयफ्रेंडला भेटते आणि त्याला तो व्हिडिओ दाखवते. तो घाबरतो. आरती त्याला बोलते, आता जर रूमवर आला तर हा व्हिडिओ तुम्ही बाहेर भेटा, पण रूमवर येऊन मला डिस्टर्ब केलं तर बघा. मित्रांनो, कथा कशा वाटल्या तुम्हाला? जर अशाच शॉर्ट कथा पाहिजे असेल तर व्हिडिओला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.